महासभेत खरं तर 3 महत्वाचे प्रश्न आज मांडण्यात आले. 2 महिन्याच्या कालावधीनंतर 2 महासभा खरं तहकूब झाल्या. त्याच्यामुळे सगळे सदस्य त्यानंतर सगळ्या सदस्यांच्या प्रभागातली कामं ही एका विशिष्ट वळणावर येऊन थांबलेली होती आणि त्यांना आज चालना मिळालेली आहे. बऱ्याच सदस्यांच्या काही समस्या होत्या, त्यांनी देखील इथे त्याचा उहापोह केला आहे. सर्वप्रथम जी मांडणी करण्यात आली ती म्हणजे आपले जे आज काही सदस्यांचे मागच्या गेल्या काही काळात वर्तवणूक झालेली आहे त्या संदर्भातलं रुलिंग आपण दिलेलं आहे की ह्यापुढे जर सदस्यांची वर्तवणूक आणि भाषा ही व्यवस्थित नसेल, ती सभागृहाच्या गरिमाला धरून नसेल, कुठल्याही सभेमध्ये जर सदस्यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला तर निश्चितपणे पुढच्या 6 महिन्यांसाठी महासभेतनं त्यांना निलंबित केलं जाईल आणि हा निर्णय सगळ्या सभांना लागू आहे. त्यामुळे असं नाहीये की महासभेत गैरवर्तणूक केली किंवा एका विशिष्ट सभेत केली. कुठल्याही सभेमध्ये खरं तर नाशिकमध्ये महिलांचा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखील महिलांना हे अनन्यसाधारण असं महत्व आहे, असाधारण असं महत्व आहे आणि त्या गोष्टी करता आपण भारत माता म्हणतो आणि त्यामुळे मातेचा दर्जा आपल्या भूमीला आपण दिलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये अशा संस्कृती वाढलेल्या असताना अर्वाच्य भाषा सदस्यांकडनं कधीही खपवून घेतली जाणार नाही, हा प्रथम निर्णय होता. दुसरा जो निर्णय घेण्यात आला तो स्मार्ट सिटी रिलेटेड होता की स्मार्ट सिटी ही जी व्यवस्था आहे आता संपुष्टात येत आहे. ती जरी असली त्यांचे सगळे अधिकार हे आयुक्तांना देण्यात आलेले आहे. असं असताना देखील स्मार्ट सिटीचे जे प्रलंबित प्रकल्प आहेत त्याची जी काही जबाबदारी आहे ती स्मार्ट सिटी झटकून निघून जाऊ शकत नाही. ते कंत्राटदार, त्याच्यानंतर स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका यांच्यात एक ट्रायपार्टी अग्रीमेंट होईल आणि जे जे पैसे स्मार्ट सिटीला आतापर्यंत जमा झाले आणि ते प्रोजेक्ट सुरू झाले नसतील ते आम्ही पुनश्च त्यांच्याकडनं परत घेणार आहोत, त्याचा परतावा घेणार आहोत. त्याचबरोबर यापुढे महानगरपालिका एकही रुपया स्मार्ट सिटीसाठी किंवा स्मार्ट सिटीत कॉन्ट्रीब्यूट करणार नाही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. की कुठली तिसरी असेल, एअरटेल असेल किंवा जे काही कामं स्मार्ट सिटीचे असतील, प्रत्येक गोष्टीत हे जे काही ज्या पद्धतीने रस्ते खणले जात आहेत, सेफ्टी नॉर्म्स पाळले जात नाही, तर यापुढे मी वारंवार कॉन्ट्रॅक्टर्सला पण सांगितलं, त्याची बैठक देखील घेण्यात आली. जे काही अपघात ह्या दरम्यान झालेले आहेत गेल्या 2 महिन्यात त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. पोलिसांकडे काही कॉन्ट्रॅक्टर्स विरोधात FIR दाखल झालेली आहे. ती गंभीर स्वरूपाची आहे की काय पद्धतीची आहे त्याचा सखोल विचार घेऊन पोलिसांचा अभिप्राय घेऊन त्या कंत्राटदारावरती कारवाई होईल. त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी खरं तर त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे आणि निश्चितपणे जर असं आढळून आलं की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे तर निश्चितपणे त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई होईल. त्याच पद्धतीने जी काही अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, ज्यांच्या परिवाराला आज कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये, त्या परिवारांसाठी केस बेस्ड महानगरपालिका स्वतः आर्थिक सहाय्य करेल असे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलिसांसाठी एक होमगार्ड मागितले होते आणि त्याचबरोबर आपण ट्रॅफिक व्हॉलेंटियर्स 300 नेमले आहे महानगरपालिकेतर्फे. त्याचे सगळ्या कॉन्ट्रॅक्ट आणि जे काही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते सभागृहाला कळवण्यात यावे. त्यांचे काही पोझिशन्स असतील म्हणजे सभागृहातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना कळेल की जिथे जिथे ट्रॅफिक होतं आहे तिथे तिथे मदत मिळण्यासाठी त्यांनाही सपोर्ट होईल. अशा पद्धतीचे निर्णय खरं तर घेण्यात आले. त्याचबरोबर आज महत्वाचा मुद्दा म्हणजे पेस्ट कंट्रोलचा कॉन्ट्रॅक्ट विषयी सगळ्या सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यात सगळ्या सभागृहाने हे सांगितलं की कुठेतरी संशयास्पद अशी कार्यवाही ह्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात झालेली आहे, ज्यामध्ये 6 वर्षापासून हे 3च ठेकेदार सातत्याने क्लबिंग करून 2 विभागाचे ठेके घेतलेले आहेत आणि एक विभाग मात्र महानगरपालिका चालवते आहे. तर ह्या अशा पद्धतीचा जो काही ठेका देण्यात आला आहे त्याची सखोल चौकशी करून ते सभागृहापुढे मांडावी. त्याचबरोबर आपल्याला जे मनुष्यबळ हवंय की आपल्याकडे किती मनुष्यबळ आहे हे बघून खरं तर पुढे आपण तो ठेका कसा चालवावा या संदर्भात सभागृहाचं मत जाणून निर्णय घेतला जाईल.
एनजीटीचा ठराव आहे, एनजीटीचे जे काही निर्देश आहेत त्यानुसार सन्माननीय वृक्ष प्राधिकरण समिती ही आपल्याला गठीत करायची होती आणि तशा प्रकारचे सगळ्या सदस्यांची नेमणूक गटनेत्यांनी पत्र दिल्यानुसार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ह्याची प्रोसेस जी आहे त्याला मान्यता दिलेली आहे, कारण त्यात अशासकीय सदस्य देखील असतात आणि त्यासाठी पुढील कार्यवाहीला मान्यता दिली आहे.